नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आपल्याकडे एक शेळी आहे आणि ती शेळीनं जवळपास तुम्हाला सांगतो आपल्याकडे तिला 5 वर्ष झालेले आहेत। बघू शकता ही शेळी आहेत आणि ही परवा वेलेली आहे, म्हणजे जनलेली आहे आमच्या मराठी भाषेमध्ये, मराठवाड्यातल्या भाषेमध्ये, आणि तिनं पाठबोकड दिलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ह्या शेळीनं आपल्याला 5 वर्षामध्ये किती धन दिलेलं आहे याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो। हे बघा, पत्र दाखवतो मी तुम्हाला कोणते आहेत तर हे बघू शकता तुम्ही, हे पाठबोकड आहेत, हे 2 ह्या शेळीचे आहेत। आणि मित्रांनो, या शेळीला आपल्याकडे 5 वर्ष झालेले आहेत कंप्लीट। 5 वर्षामध्ये येणं जवळपास आपल्याला 1.5 लाखाचं उत्पन्न दिलेलं आहे। जास्त दिलेलं आहे पण कमी नाही। फुस तर मित्रांनो, एक शेळी तुम्हाला 5 वर्षामध्ये लखपती करू शकते। आता हे कसं करू शकते तुम्हाला सांगू। एका शेळी जर त्याचं गणित खूप मोठं आहे, एका शेळीवर आपण 5 वर्षामध्ये 50 शेळ्या पण करू शकतो। कारण की कसं आहे, जर आपण तिच्या पाठी ठेवल्या आणि बोकड जर विकत राहिलो तर पाठीच्या परत जाणल्याच्या नंतर परत बकर होतात, त्याचे ठेवत जर चाललं तर 5 वर्षामध्ये जवळपास तुमच्या 50 शेळ्या 100% होतात मित्रांनो। फक्त आपल्याला काय करावं लागेल, त्यांच्या पाठी ठेवावं लागेल। पाठी वेली की जसं जसं समजा नियोजन करसान त्या पद्धतीनं आपण त्याच्या 40-50 शेळ्या करू शकतो। एक शेळी किती धन देऊ शकते तर एका शेळीनं आपल्याला ह्या विकल्या म्हणून आपल्या एक जवळपास 1.5 लाख रुपये हिनं आपल्याला उत्पन्न दिलेलं आहे। आणि हे बघा, आता 3 दिवसा अगोदर जाणलेली आहे, तिनं पाठबोकड दिलेलं आहे। पहिले एका अगोदर तिचे हे बघा पाठी 2, ही एक पाठ आहे आणि ती खाली बसलेली होती, अशा 2 पाठी पहिल्यांदा दिलेले आणि आता हे पाठबोकड दिलेलं आहे। खूप छान बकरा आहेत मित्रांनो। तर एक शेळी तुम्हाला लाखोनं उत्पन्न देऊ शकते, फक्त नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आणि जर आपण तक धरून, जर आता आपल्याकडे कसं आहे अडचणी असल्यामुळे आपण सतत विकतोय, आणि जर तुमची शेळी एकच शेळी जर घेतली आणि 4-5 वर्ष जर चांगल्या पद्धतीनं तिचं नियोजन केलं आणि तिच्या पाठी जर न विकल्या तर तुमचे एका म्हणजे 5 ते 6 वर्षामध्ये 50 शेळ्या व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही मित्रांनो। आता तुम्ही म्हणता असं कसं म्हणता, आता तुम्ही विचार करा, गेल्या वर्षी मी या 2 पाठी ह्या 2 पाठी समजा दिले ना ह्या शेळीनं, तर ह्या 6 महिने झाले समजा याला। ह्या जर आता पुढच्या वर्षी जर म्हटलं तर दोन्ही पण जमतायत, म्हणजे अजून 4-5 महिन्यानं म्हणजे 5-6 महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये या आपल्या याच्या टायमाला भोऱ्या पाण्याच्या टायमाला समजा मेमध्ये हे शेळ्या गाभण जातात, पुढल्या वर्षी ह्या येतात, म्हणजे परत एक पिल्लू यांचं वाढतं। असं वाढत जर साखळी पद्धत जर म्हणलं मित्रांनो तर 5 वर्षामध्ये 50 शेळ्या व्हायला तुम्हाला उशीर लागणार नाही। फक्त नियोजन कसं आहे चांगलं पाहिजे, नियोजन करता आलं पाहिजे, सगळं काही चांगल्यापैकी होतंय। फक्त शेळी पालनामध्ये कसं आहे थोडा वेळ लागतो, पण 100% तुम्हाला चांगल्यापैकी उत्पन्न त्याच्यामधून आहे। आज आपल्याकडं पहिल्या सुरुवातीला एकच सुरुवात म्हणजे त्या शेळीपासून केली आपण मित्रांनो, आणि आज इतक्या शेळ्या आपल्याकडून म्हणजे विकतच घेतलेल्या आपण, पण वाढत चाललेलं आहे। त्याच्यामध्ये आपला सगळा कुटुंबाचा खर्च हे सगळं याच्यामध्ये चालू आहे आपलं, त्याच्यामुळे आपली काही वाढ जास्त झालेली नाही, पण इथून समोर आपली वाढ होईल शेळी पालनामध्ये तुम्हाला दिसत। आणि हे बघा, आता ही पण शेळी आपली, हिला पण 5 वर्ष होत आलेले आहेत आपल्याकडं। 5 वर्षाच्या अगोदर आम्ही आमच्या चुलतीची घेतलेली आहे, आणि आता हे बघा तिचे 2 बोकड आहेत तिच्या खाली। म्हणजे असं वर्षाला जर वाढत चाललं तर भरपूर काही शेळ्या आपल्याकडं आतापर्यंत 2-2.5 शेळ्या झाल्या असतात, पण अडचणी अभावी आपण एवढ्या शेळ्या ठेवू शकलो नाही। पण तुम्ही जर नियोजन केलं ना चांगल्या पद्धतीनं जर हे केलं तर 100% त्याच्यामध्ये फायदा आहेच। शेळी पालनामध्ये फायदा नाही म्हणून असं नाही आहे मित्रांनो, 100% फायदा आहे। तर तुम्ही पण असं शेळी पालन एका शेळीपासून सुरू करून पण चांगल्यापैकी त्याच्यामध्ये उत्पन्न घेऊ शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। व्हिडिओ असत नाही व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान।